कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज ओम नमो जयाद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुचे गणेशु सकलमते प्रकाशु मने निवृत्तिदासु औदार्य दोजे श्री गणेशाय नमः श्री भगवान वैकुंठ विहारी इंद्रियसी म्हणे ओ सुंदरी पूर्वी मरुदेशा माधारे विचित्र एक वर्तले गणपतीला नमस्कार करून पुन्हा भगवंत वैकुंठवासी विहारी बोलतोय का हे इंद्रिय एक मरुदेशामध्ये एक विचित्र घटना घडलेली आहे ती तुला मी सांगतोय सावधपणे आहे सप्तशत महाक्रूर प्रेत अधिक मास प्रभावे झाले मुक्त ती कथा अत्यंत अद्भुत सांगतो समजत तू ऐके मग हा सप्तशत म्हणजे 700 प्रेतांचा अधिक मासाच्या प्रभावानं कशी ती मुक्त झाली ती कथा आपल्याला या अध्यायामध्ये ऐकायला मिळेल मरुदेशी गोकर्ण पर्वत तत्पर शुभाग्या ते विस्तृत शिवपुरी नामे सर्व विख्यात एक नगर असे पै मरुदेशामध्ये गोकर्ण नावाचा एक पर्वत आहे तत्पार्श्वभागी विस्तृत अशी शिवपुरी आहे म्हणजे शंकराचं स्थान आहे आणि त्या नगरीमध्ये 700 प्रेतांचा उद्धार कसा झाला ते आपल्याला या अध्यायामध्ये ऐकायला मिळेल ते सर्वदा शिवासे प्रिय रथ्यचत्वर्या ते रमणीय प्रासाद गोपुरी आत्यार्यमय अमरालयाचे दैशिके व जशी इंद्राची अमरावती अशा प्रकारची शंकराला प्रिय नगरी होती चतुर्वेदी सकल ब्राह्मण ते सर्वदा वस्ते दान क्षत्रिय वैश्य शूद्र ब्राह्मण स्वांचाले संपन्न वर्षताते व चतुर्वेदी सकल ब्राह्मण 6 शास्त्र 18 पुराणाचा अभ्यास करणारे ब्राह्मण होते क्षत्रिय वैश्य शूद्र 4 जातीतले लोक त्या नगरीमध्ये नांदत होती तैसे ते अन्य जातीचे लोक सत्यवादी असे सकाळी श्रौत स्मार्तादी कर्म अनेक यथाविधी आचरते मग अन्य जातीची म्हणजे असे 12 बलतेदार की आपल्या जाती किती 96 कुळी आहेत ना तशा त्या नगरीमध्ये 96 कुळीचे लोक वागत होते सत्याने बोलत होते श्रौत स्मार्त नित्यनेमाने आंघोळ वगैरे करायची अर्चन करायची ठाये ठाये सुते घोष सदा चालत असे विशेष शास्त्रात चर्चाचे आसमास रात्रंदिवस होत असे ठाई ठिकाणी वेद घोष म्हणजे आपला हरिपाठ भजन कीर्तन सगळं शास्त्राप्रमाणे आसमास चालत होते प्रतिमंदिराहून सतत भगवत भजने कीर्तन होतं पुराण श्रवणाचे तो मात काय ते वर्णावे मग ठिकठिकाणी मंदिरं होती भगवंताची कीर्तन पोथी पुराण सगळे चाललेले होते त्या मंदिराचं त्या नगरीचं मला वर्णन करता येत नव्हतं एवढा हरिनामाचा घोष चाललेला होता सर्व जातीचे सर्व लोक स्वधर्म धर्माची वर्तती देख अधर्माचा लेश एक कोणी एक राहत नसे म्हणजे अधर्म त्या नगरीमध्ये होत नव्हता आचरत नव्हता अधर्मपणे कोणी वागत नव्हतं एक ड्रेस एक पोशाख एक आचार सत्यच बोलायचं खोटं कोणी बोलायचं नाही आहे ऐसे ती शिवपुरे उत्तम ते सदाचार संपन्न परम ऐसा कोणी विप्रदास नाम शूद्र एक राहत होता मग ऐशी ती शंकराची उत्तम पुरे होते सदाचार अर्चन चालत होतो तर विप्रदास नावाचा एक ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाची कथा आता आपल्याला ऐकायला मिळेल तो सदा स्वनामानुसार विप्रदासत्व करी साचार आणि तयाचे श्री शुभ सुंदर विप्रदास हे नाम तिचे पण नवऱ्याचं पण नाव विप्रदास न तिचं पण नाव विप्रदासी असं त्यांचं दोघांचं नाव होतं ती साध्वी पती परायण व्रता ज्ञानाचं मानी प्रमाण ऐशते उभयता अनुदिन धर्मे करून ही वर्तते मग ती साध्वी पतिव्रता होती नवरा सांगाल त्या पद्धतीने ती वागायची अशी पतिव्रता होती
तो कालपर्यंत कदाचित अधिक मास झाला प्राप्त, जो का पुरुषोत्तम मासच होतो प्रिय अत्यंत असे पै. मग असं काही दिवस लोटत असताना त्या नवऱ्या बायकोचा असं वाटलं का आपण अधिक महिन्याचं काहीतरी आचरण करावं असं त्यांना दोघांना वाटलेलं आहे. तय त्या क्षुद्रे स्वश्री सहित विप्राज्ञा घेऊन येतो तो अधिक मासे नित्य स्नानार्थ आणि दानार्थ आराम मिळेल. मग तिची इच्छा होती मला या अधिक महिन्यामध्ये काय आंघोळ करायची आहे, ब्राह्मण लोकांना दान धर्म करायची इच्छा आहे. गोकर्णगिरीचा पायथा चांग नाना धातू विचित्र सुंदर, तेथे सारणेश्वर नामे अभंग लिंगरूप शिव आहे पै. गोकर्णगिरीचा पायथ्याशी नाना धातू विचित्र सुंदर असा सारणेश्वर नावाचा एक अभंग म्हणजे स्वयंभू बोलतो नाही का, असा लिंग त्या गावामध्ये होता. तो स्मरण मात्र दुःख पाप दैन्याचे चारुणी चाली तो संसारी असे, म्हणून सारणेश्वर आईशी संज्ञात्याचे झाले असे. माता घनसोली गावाला व्याख्या काय मिळाली, घनदाट सावली, नाक्यापासून तर गावापर्यंत घन अधिक सावली म्हणून घनसोली. तसं सारणेश्वर नाव का पडलं त्या मंदिराला, तर त्याचे चिंतन केल्यानंतर सगळे दुःख हरण व्हायची म्हणून त्याला सारणेश्वर अशी व्याख्या दिलेली आहे त्या मंदिराला. त्या सारणेश्वर सानिध्य पाये गोकर्ण नामे गंगा आहे, जियेच्या स्नाने लवलाये पापे सकल लोपताते. मग असे सारणेश्वर मंदिराच्या बाजूला गोकर्ण नावाची गंगा आहे आणि त्या गंगेमध्ये आंघोळ केली का सगळी पाप लोपून जातात. ती सारणेश्वराच्या प्रित्यर्थ तया सानिध्य रावणी सतत, तेथे येत्या शिवभक्ताप्रत अनुग्रह करीत सर्वदा. मग त्या सारणेश्वर मंदिराजवळ ती नदी व्हायची आणि ती प्रत्येकाला शिवभक्ताला तिथून अनुग्रह द्यायची का बाबा याच्यात आंघोळ करा. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा, तशी ती सारणेश्वराच्या मंदिराजवळ ती गंगा व्हायला लागलेली आहे. ती याच्या तिरी करी ती वस्ती सकळ आदिव्याधी लोपती, आणि सर्व जगा माझी ख्याती ववणी मुक्ती लाभते. मग तिच्या बाजूला जी काही गावं वगैरे आहेत तर त्या गावामध्ये आदिव्याधी दुःख दारिद्र्य येत नव्हतं अशी ती नदी होती. आयशा त्या पावन गंगेत विप्रदासे स्वश्री सहित अधिक मासामध्ये येतो तो नित्य स्नान चालविले. मग त्या मंदिराच्या जवळ नदी वाहते ना, त्या नदीवर तो ब्राह्मण आणि ब्राह्मणाची पत्नी आंघोळ करायला जायची. श्री सहित स्नान सारुणे सारणेश्वराचे करावे पूजन, ऐसे नित्य आचरित दान अधिक मास पूर्ण झाला. मग अशा प्रकाराने आंघोळ करायची आणि मग त्या देवाचं दर्शन घ्यायचे आणि परत आपल्या घरी निघायची. असं करता करता अधिक मास पूर्ण होत आलेला आहे. उद्याला उद्यापन, तर आजच्या दिवसाला काय प्रकार झाला पुढे ऐका. 700 भूत त्याच्या रस्त्याला आलेले आहेत. तय त्या विप्रदासे यथा बुद्धी गोकर्णा तेरे शिव सानिध्य यथाशास्त्र उपाध्यान विधी आरंभित झाला पै. मग आपण का उद्याला अमावस्या आहे तर आदल्या दिवशी सामुग्री तयारी करतो, तसं त्याने विचार केला आपण आंघोळ केलेली आहे तर आता या आंघोळीचं उद्यापन करायला पाहिजे. न्यायानुवर्ती सदाचार संपन्न ऐसा स्वपत्नी कमी लागून वस्त्र अलंकार दान दक्षिणा प्रदान देवनी पूर्ण तो शवितो. मग त्यावेळेला त्याने सगळा आपल्या त्या उद्यापनाच्या दिवशी ब्राह्मणांना दान धर्म सगळं केलं आणि आपल्या घरी परतलेलं आहे. आणि जोडून या दोन्ही हात दिनवाणी प्रार्थित त्याच अव स्वामी मी आधी तुम्हाच श्रमा अपार दिले पै. मग अशा प्रकारे सारणेश्वर मंदिराजवळ त्या ब्राह्मणाने दोघांनी हात जोडून विनंती केली का तुम्हाला आज आम्ही त्रास दिलेला आहे तो आता माफ करा. मी अत्यंत दरिद्री पामर परी तुम्ही स्वल्प संतोषी द्विजवर, तरी कृपा करून माझ्यावर क्षमीजे सत्वर दयाळी. मी अति संतोषी म्हणजे माझ्याकडे काय देण्यासारखं नाही आहे, मी फक्त आंघोळ केलेली आहे त्याचं मला सार्थक होऊ दे अशी विनंती करायला लागलेली आहे. आयशी विप्रदासाची वाणी ऐकता ते द्विज तोषुनी तयासी आशीर्वाद देऊनी स्वसदनी पावले. मग आता त्याला दानधर्म करायला काहीच नव्हतं ना. तो कोण होता, आपल्या जातीचा होता, क्षुद्र जातीचा होता. आणि त्या उद्यापनाच्या दिवशी ब्राह्मणांना बोलतोय का माझ्याकडे काय द्यायला नाही, मला माफ करा. मग तो विप्रदासी श्री सहित यावया निघाला स्वघराप्रती, तव मार्गे 700 प्रेत तयावचित भेटले. मग आता त्याने उद्यापन केलं ना, घरी आला ना क्षमा मागून. आल्यानंतर रस्त्यामध्ये येताना 700 म्हणजे 700 प्रेत त्याच्या समोर आलेले आहेत.
ते सकले अत्यंत कोपी महाकाय भयानक रूपी सर्वदा सर्व कर्म क्षेपी महापापी अस्तिपय. मग आता ते काय आपल्यासारखं दयाळू नाही, भूत बोलल्यानंतर ते कोपिष्ट असतात की नाही, असं कोपिष्ट रागिष्ट ती होती. परी इंद्रिय सांगू काय कालयोगे निसंशय तयाच्या पापांचा समय आणि शुभोदय पातला ते समय. बघा संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. त्या 700 याचा भूतांना त्या वारकऱ्याचं 1 महिन्याचं ज्याने आचरण केलेलं आहे त्यांचं दर्शन झाल्यानंतर ती 700 पाप विलयाला गेलेली आहेत, त्यांचा उद्धार झालेला आहे संताच्या दर्शनाने. म्हणून या औचित्या लागून तो साधू विप्रदास भेटून दर्शनांतरित तक्षण किंचित ज्ञान उद्भवले. मग त्या वारकऱ्याच्या दर्शनाला त्या 700 भूतांना काय आले, बोलण्याची वाणी आलेली आहे. क्रूर भाव सकळ गळाला, परहिंसा स्वभाव पळाला, क्रोध मदादी ग्राम जळाला आणि उदेला सद्भाव. बघा याला म्हणतात संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. तशा प्रकारे त्याचा क्रूर भाव होता, रागीड भाव होता, तो सगळा गळाला आणि त्या वारकऱ्याच्या पाया पडायला लागलेले आहेत. बहुतेक झाले शांत वृत्ती, परी भयानक दिसते आकृती, मेषमुख कित्येक वाकडी असती, कित्येक दिसते करलास्य. मग आता भूत काय आपल्यासारखे सरळ नाही, वाकडा हात वाकडा पाय, पण त्यानं बुद्धी आली पण त्यांचा हातपाय मात्र सरळ झाले नाही, त्यांची आकृती सांगितलेली आहे. कित्येक ते गर्दमुख, कित्येक उष्टान्नमुख, ऊर्ध्व वदन कित्येक, कित्येक भेक तैसे. कोणता भ्याकराचा चेहरा, कोणता उंटाचा, कोणता गाढव कुत्रा डुक्कर, ऐशी ते 700 भूतांची काय होती आकृती होती. मात्र त्यांना हे आलेले आहे, रागीटपणा गेलेला आहे, योग गेलेला आहे, त्यांचा स्वभाव दाखवलेला आहे. कित्येकांचे पाद वाकडे आणि एकाचे लंबायमान, कित्येकांचे मध्यमान मृदंगा समान दिसतात. मग कोणचा पोट ऐसा मृदुंगासारखा, कोणचा हातपाय लुलं पांगलं, तर कोणचं कडका हातपाय, कोणचं वाकडा हातपाय, असे त्या 5 भूतांची 700 भूतांची काय होती आकृती. सकळ प्रेतांचे उदरे, सखोल क्षीणदशी विवरे, लंब कृशा नानाकारे, दिसती शरीर भयंकर. आता भूतांचा चेहरा काय आपल्यासारखा नाही आहे, त्यांचा पोट जैसा बावडी, समजलं का, आपली बावडी कशी पाण्याची तशा प्रकाराने. कोणी करते हाकार, कित्येक करते चित्कार आणि कित्येक ते वारंवार सर्पवत क्रूर फुटकारी ती. बघा कोणी किंकाळ्या मारतात, तर कोणी सापासारख्या हिलविल करतात, अशी त्या 5 भूतांची काय होते चलबिचल होती. जैसे का दग्ध महापादक, तैसे अत्यंत दर्दरी रूप, सखोल गर्ता अथवा कूप, नेत्र तद्रूप भासती. मग आता ते काही 5 न 2 हे नव्हतं, 700 लोकांचा आकृती बोलल्यानंतर आपले जसे जीवजंतू 184 आहेत ना, कावळा डुक्कर हत्ती घोडा मांजर, अशा त्या 700 लोकांना काय होता आकृती होती. मोकळ्या पिंगाट बाबर जोटी, भयंकर ओळते पृष्ठी, संध्या भ्रमण श्रमची दाटी, सकाळा ओटे दिसत असे. ऐसे ते आते भयंकर प्रेत, दृष्टी पडताचे औचित्य, विप्रदास भारी अंतरात भय अत्यंत पावली. मग आता त्या ब्राह्मणाच्या बायकोला भीती वाटली, शूद्राच्या बायकोला आपल्याला खातील का काय करतील. आपण दोघं, ते किती आहेत 700 आहेत, म्हणून ती ब्राह्मणाची बायको माघारी लपलेली आहे. थरथर कापू लागली, नेत्रावरी झापड पडली, मग शंकरा ते हृदय कमली, स्मरून शिरली कुंजात. मग अशा प्रकाराने शंकरात घाबरली ना ती. मग शंकराचा शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझ्या चित्ती, असं नाव घेतल्याबरोबर ताबडतोब ती बाई आपल्या नवऱ्याच्या पाठीमागं लपलेली आहे. परे विप्रदासाती गंभीर, मार्गे तैसा ते रावणी स्थिर, म्हणे रे तुम्ही विकटाकार, कोण समोर पातळे. मग तेव्हा त्यांनी धीर धरला, कोणी त्या ब्राह्मणाने, बाबा तुम्ही कोण ना आमच्या रस्त्यामध्ये का आडवे आलेले आहेत. तयाची ऐकून भारती वहिशी का गजनाम प्रेतप्रती, त्या शिवदास साधू शूद्राप्रती वंदुनी बोले सादर. मग आता ते सांगायला लागला हात जोडून का आम्ही कोण ना आम्हाला ही अवस्था का आलेली आहे भूताची, ती आज तुझ्या दर्शनाने आम्हाला बोलण्याची ताकद आलेली आहे.
हे साधुवर्या सांगू काय आजी आमचा निसंशय झाला असे भाग्योदय म्हणून पाय दिसले हे. आपण गरुड पुराण ऐकतो बघा. तेव्हा एक काशीला वारकरी चाललेला होता. 5 भूतांचा कोणी दशपिन केलेला नव्हता. तर ते वारकऱ्याच्या दर्शनाने त्या 5 भूतांना बोलण्याची ताकद आली. तसा आज या 700 भूतांना त्या सारनेश्वर मंदिराच्या दर्शनाने, त्या वारकऱ्याच्या दर्शनाने त्या 700 भूतांना बोलण्याची काय आलेली आहे, ताकद आलेली आहे. ह्या तव दर्शन मात्रेसे आमचे जळुनी पापराशी किंचित ज्ञान उदेले मानसे म्हणून तुझसे प्रार्थितो. आज म्हटलं ह्या आमच्या तुझ्या दर्शनाने आम्हाला किंचित काय आलेले आहे, आमचं पाप तर जळालं पण आम्हाला ज्ञान प्राप्त झालेले आहे. आम्ही पहिल्या जन्माला काय कर्म वाईट केले ते आम्ही तुला सांगतो ऐका. मग आम्ही तो दर्शन निंदभक्षक सर्वदा निंद कर्मकारक अनेक पापांचे विधायक दुःखदायक सर्वांचे आम्ही लोकांना एवढं त्रास दिला का त्या लोकांना दुःख वाटलेलं आहे. ऐसे क्रूर भावी समस्त सप्तशत संख्या आवतो क्षुधा तृष्या पीडित सतत मरुमंडलात भ्रमत असे. मग आम्हाला ताण भूक याची सगळी काय लागलेली आहे. आम्हाला झाड नाही झुडूप नाही अशा ठिकाणी यमराजाने आम्हाला भूताची योनी टाकलेली आहे. कर्मपाशे सुबद्ध होऊन सदा दुःखाची भोगितो पूर्ण पण आजी हे देखता चरण किंचित समाधान वाटले. आज म्हटलं तुझं दर्शनाने आम्हाला किंचित समाधान वाटलेलं आहे. तुम्ही जर आमच्यावर जे काय आंघोळीचं पुण्य केलेलं असेल ते जर दिलंस तर आमच्या या भूताच्या योनीतून काय होईल, सुटका होईल. साधू जनते दिनवत्सल आम्ही पापी दिन केवळ तरी कृपा करून पापे समूळ निरसुने आम्हा सोडवी. साधू कसे आहेत, संत ऐशे दाना जे देही उदास गेले अशा पाश निवारणे. संतांची बिरदावली काय आहे, कोणी दुःखी माणूस असेल त्याला वर काढणं संकटातून याला साधू म्हणावा. साधू तोची जाणा साधू तोची जाणा थोर कृपा अशी त्या साधूंची करुणा असली पाहिजे. तर तुझी करुणा आहे, तू आम्हाला समाधान दिले तुझ्या दर्शनाने. तुझं वाचूने आम्हा रक्षिता कोण न दिसेगा भाग्यवंता दुःखे भोगित फिरता फिरता फारचे आता भागलो. लय आम्ही दुःख फिरता फिरता भागलेले आहोत. आता तुझ्या दर्शनाने आम्हाला पवित्र कर. तरी बा सत्वर कृपा करी ऐशी प्रेतांचे ऐकून वैखरे विप्रदासाच्या विशुद्ध अंतरे कृपालहरी उत्सम कृपालहरी. म्हणजे त्याला पण आनंद वाटला का ही 5 भूत जर तडफडतात ना आपल्या हातातून जर यांचा उद्धार आहे तर आपण का माघारी खिचावं. बोला लवकर तुमचं म्हटलं कशाने उद्धार होईल ते सांगा. मग तये प्रेत मुक्ती विषयी ऐसा उपाय योजिला पायी सोया अधिक मास टाळी नित्य स्नान केले होते जे. मग महिनाभर नित्य स्नान केलेलं होतं ना ते त्यांना 1 दिवसाचं पुण्य 2 दिवसाचं पुण्य 7 दिवसाचं पुण्य त्या भूतांना दिलेलं आहे. त्यातून स्नान सप्तकाचे फळ सर्व प्रेतासे दिले सोज्वल तेने योग्य ते प्रेत सकळ झाले तत्काल दिव्य रूपी. बघा 7 दिवसाचं काय दिलं, प्रत्येक 100 700 होते ना तर एक दिवसाचा 100 लोकांना दिलं. 7 दिवसाचं आंघोळीचं पुण्य 700 लोकांना दिल्यावर त्यांचा दिव्य रूप झालेला आहे. सकाळी पापे लोपले तो तेथे दिव्य विमान पातले. मग त्या माझे ते प्रेतमंडळी बैसती झाली आनंदे. मग 700 लोकांना विमान आलं आणि त्या विमानामध्ये बसून तो वारकऱ्याला नमस्कार घातला आणि ते 700 प्रेत उतरलेली आहेत. आणि ते त्या साधू विप्रदासास नमित स्तवित गेले स्वर्गास येव त्या सप्तशत प्रेतास स्वर्गलोकास लाभला. बघा संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. आज 700 भूतांचा 7 दिवस आंघोळ केल्याचं पुण्य दिल्याबरोबर त्यांना विमानामध्ये बसून त्या वारकऱ्याला नमस्कार घातला आणि ते 700 लोक वैकुंठाला गेली. अधिक मासाचे नित्य स्नान त्याचा महिमा वर्णिला कोण स्नानाच्या पुण्यदान सप्तशत प्रेत उद्धरले. बघा आंघोळीच्या 7 दिवसाच्या आंघोळीने 700 लोक उद्धरले आहेत. मग आपण जर एखादा कुणाला दिला तर आपला काय उद्धार होईल, आपला पण होईल. येतीच्या एक स्नानाचाही अतिव अद्भुत महिमा आहे. येत विषय दुजे समयी पूर्वत इतिहास सांगतो. याच्याविषयी परत पूर्वीचा इतिहास सांगतोय असा विष्णू लक्ष्मीला बोलायला लागलेला आहे.
सौराष्ट्र देशा माधारी प्रभात नामक पुण्यनगरी सोम शर्मा ते नामधारी सदाचारी विप्र वसे पै. बघा आता सौराष्ट्र देशामध्ये सोम शर्मा नावाचा एक सदाचारी ब्राह्मण होता. त्याची कथा आता आपण ऐकूया. तो सकळ गुण संपन्न वेदशास्त्र पारंगत पूर्ण वाजपेयादे महायज्ञ केले असते तेने बहुपय. मग तो वेदशर्मा कसा होता? यज्ञ करायचा, किती हजार यज्ञ करायचा. अनेक विध उत्तम दाने दिले असते तुझ्या कारणे वापी कुपादे पुरते तयाने ग्रामोग्रामी बांधलेले. मग त्याने आपल्या ऐश्वर्याने आपल्या हिमतीवर तलाव बावडी लोकांना दुष्काळ पडावाने पाण्याची कमतरता पडावी नाही गावोगावी तळे बांधलेले आहेत, बावडी बांधलेले आहेत. कार्तिक स्नाने माघ स्नाने प्रतिवर्षी सारेले विधीने अधिक मास बहुप्रीतीने स्नानादे व्रते पाळिले. मग अशा प्रकारे तुम्ही कार्तिक महिन्यामध्ये माघ महिन्यामध्ये किती आंघोळ्या केल्याव्या त्याचं पुण्य नाही आहे. पण अधिक महिन्यामध्ये एक दिवसाचं जरी पुण्य केलं तर ते कोटी कुलाचा उद्धार करतोय. तीर्थयात्रा आटोपेल्या बहुत व्रते केले असंख्यातो ऐसा तो स्वधर्म वर्ते सततो तो एका अद्भुत वर्तले. कोटी त्याने तीर्थयात्रा केल्या, सगळ्या आंघोळी केल्या, पण असं एक दिवस वर्तलेलं आहे का अधिक महिना आलेला आहे. त्या अधिक महिन्यामध्ये तो काय करायला लागला आहे का? कोणी एके दिवशी प्रभाती तो सोम शर्मा विप्र सुमती सरस्वती सिंधू संगमाप्रती स्नानार्थ त्वरित पातला चालला. सरस्वती संगम तीर्थात प्रयागला त्रिवेणी संगम झालेला आहे, तिथं तो आंघोळीला गेलेला आहे. तो मार्गामार्गी तयासी अवचित भेटला एक राक्षस तयाच्या पावणी स्वरूपासो देवैत्रास पावले. बघा असा चालता चालताना त्या रस्त्यामध्ये एक राक्षस त्याला भेटलेला आहे. तो राक्षस बघितला का देवधर्म सुद्धा कापले जातात एवढा तो राक्षस होता भयंकर. पर्वताकार देह मोठा पिंगट जटा ऊर्ध्व जटा अत्यंत वक्र भुकुटी विकटा कपाली पट्टा शेंदुराचा. मग आता त्या राक्षसाचं वर्णन चाललेलं आहे. यो पोट मोठा पर्वतासारखा, जटा वाढलेल्या, दात मोठं, नख वाढलेली, अति सरपट मुख तो थोर, कराळ जीवा लोंबे बाहेर, अभय ओटा अत्यंत घोर, नरा सतत भक्षिपय. नरा म्हणजे आपल्या माणसांचा जास्ती तो काय करायचा? भक्षण करायचा. आयुष्यात त्या राक्षसा ते पाहुणी सोम शर्मा दचकला मनी परी नृसिंहा ते स्मरोनी तदक्षणी नावे कोभा राहिला असेल. तर अशा प्रकार तो पण दचकला सोम शर्मा, पण त्याने आपल्या नृसिंहाचं स्मरण केलं. नृसिंहाचं स्मरण केल्याबरोबर तो राक्षस काय केला? एकदम थबकलेला आहे, जागच्या जागी थांबलेला आहे. तर तो राक्षस ओरडतो विप्रासे धरू धावला त्वरित परी स्वसामर्थ्य न चले तेतो म्हणून विस्मित झाला. पण स्वसामर्थ्य म्हणजे तो राक्षस त्या ब्राह्मणाला धरायला चाललेला आहे, पण त्याचा नृसिंहाचं नाव घेतल्याबरोबर तो तिथंच थबकलेला आहे आणि तिथंच खांबासारखा चिकटून राहिलेला आहे. आणि तपतेज जाज्वल्यमान ऐसे विप्राचे रूप पाहून राक्षसाच्या अंगी तत्क्षण किंचित विवेक उद्भवला. मग असा त्या ब्राह्मणाचं रूप बघितल्याबरोबर त्या राक्षसाला एकदम दया उत्पन्न झालेली आहे. तैशीत लोपले दुर्मती मग तो राक्षस सोमशर्म्याप्रती दंडवत करून या प्रणती जोडलेल्या हाती विनवी पै. मग जोडलेल्या हाती विनवित तो राक्षस त्या ब्राह्मणाला हात जोडून विनंती करायला लागल्या. अहो स्वामी साधू प्रदेशी उत्तम योग साधला द्यासी ते त्या योगे इतर जनांशी दुरार्श होत जैसे पै. आज म्हटलं माझा उत्तम योग आले, पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा जसा तशा प्रकार आज म्हटलं माझं भाग्य जवळ आलंय का मला देव कापतात. तू आज माझ्या समोर उभा राहिलेले आहे म्हणजे आज तुझ्या आणि मुलं माझा काय होणार आहे? उद्धार होणार आहे, असा तो राक्षस म्हणायला लागलाय. तैसे तपते जे करून या अग्निवत तुम्ही जाज्वल्यमान म्हणून मदसम दृष्टा लागून सर्वता अदृश्य. सर्वता अदृश्य म्हणजे माझ्यासारख्याला देव दानव कापतात ना, आज तू म्हटलं काही कापतच नाही आहे. काय तुझं भाग्य आहे, काय तुझं पुण्य आहे म्हटलं का तुझ्या दर्शनाने मला चांगली बोलण्याची काय आलेली आहे? वाणी आलेली आहे. मी तो बहु पापांचा पर्वत राक्षस जाती दुष्ट अत्यंत परी मदभाग्य आज तुम्ही येतो साधू प्राप्त झाले. मदभाग्य माझं काहीतरी भाग्य आहे म्हणून तुमच्या दर्शन झालेले आहे न मला दया आलेली आहे. म्हणून मद राक्षसावी हे दर्शन झाले हे समयी तरी आता दयाले लवलाई दुर्गतीतून उद्धारावे. तर म्हटलं तुम्ही काही मला पुण्य द्या, या दुर्गतीतून या राक्षस वृत्तीतून मला काय करा? उद्धार करा.
तुम्ही सत्पुरुष दया सिंधू दीनजनांचे केवळ बंधू मी तो दिन पापी साधू कृपा अगाध कीजिए माझ्यावर काहीतरी कृपा करा वरदस्त ठेवा न मला याच्यातून तुम्ही काय करा मुक्त करा ऐसे राक्षसाचे वचन ऐकून तो सोमशर्म ब्राह्मण स्वांतरे धर्मतत्वाचा पूर्ण विचार करू लागला मग अशा प्रकाराने तो आता ज्याने धर्मतत्वाचा विचार केला नाही तो याला काय देव या कुठलं पुण्य देव याचा उद्धार होईल असा तो सोमशर्मा विचार करायला लागलेला आहे जरी मी आता ह्या निशाचरा निर्वसिन नानातरा तरी हा येतून मागाला जाईल खरा अन्यत्र बरे हा दुष्ट सर्वत्र फिरत आला हिंसा करीत येते पुढची सतत करेल घात जीवांचा मग त्याला पण विचार केला याचा जर उद्धार केला नाही तर ह्यो पुढं परत आपला काय करेल लोकांचा घात करेल मग त्यापेक्षा आपण काहीतरी एक दिवसात याला काय करेल पुण्य देव म्हणून जेणेकरून मनुष्य वृत्तीला येईल नाही ऐसं मागचं कर्म करणार नाही आहे आणि आज याते मुक्त करिता सिंहान वृत्ती होईल सर्वता दयारूप बहुकृप करता धर्म माझा होईल याला जर मी पुण्य दिलं जो माणसासारखा आला तो परत तसं कर्म करणार नाही आहे न उलट माझी कीर्ती वाढेल म्हणून त्याला दया आली मग आता तो अधिक महिन्याचं काय पुण्यदान करतोय पुढे ऐका तरी आपण याची करावे राक्षसाचे आता उद्धारावे ऐसे विप्रेने निश्चयने बरवे हस्ती उदक घेतले मग त्याने विचार केला का या राक्षसाचा आपण उद्धार करावा जेणेकरून पुढं काही हत्या करणार नाही आहे मग हातामध्ये पाणी घेतलं आणि त्याच्या अंगावरून मारल्याबरोबर त्याचा मनुष्य देह झालेला आहे आणि स्वकृत्य अधिक मास स्नान त्यातून एक स्नानाचे पुण्य यथोक्त संकल्प करून राक्षसाला लागून अर्पेले बघा एक दिवसाचं त्याने आंघोळ केल्याचं पुण्य त्या राक्षसाला दिल्याबरोबर त्या राक्षसाचा पाप निघून गेलेला आहे त्याने पुण्य तो निशाचर तात्काळ झाला दिव्य रूप धर तव वेग देवगणी त्या विप्रावर पुष्पे वर्षाव चालली मग अशा प्रकाराने एक दिवसाचा आंघोळ केल्याचं पुण्य दिल्याबरोबर दिव्य रूप त्याला धारण झाला यांच्यासारखा आणि स्वर्गाहून देवगण त्यांच्यावर काय टाकायला लागला फुलांचा वर्षाव का तर ते राक्षसाला देवगण घाबरत होते पण या वारकऱ्याच्या दर्शन उद्धार केला म्हणून त्याही फुलांचा वर्षाव केलाय आणि मांडले तयाचे स्तवन म्हणते भला रे भला ऋतू ब्राह्मण तुवा राक्षसात ते उतरून जीव संपूर्ण वाचविले बघा जे कापत होते नाही का तुमचे आमचे 33 कोटी देव त्यांनी ब्राह्मणाचा आदर मानला भला रे भला तू ब्राह्मणा आज तुम्ही राक्षसाचा उद्धार केला नाहीतर यांनी बरीचशी प्रजा काय केली असते खाऊन टाकली असती सर्वावर तुवा उपकार केला तू धन्य 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 भला पुन्हा पुन्हा इत्यादी बोलून स्तवता तो विप्र पुन्हा पुन्हाच बोलायला लागला धन्य धन्य म्हटलं तुम्ही केलेलं आहे मग अतिसुंदर ते जे विमान नवरत्न खचित महान सुवर्णांकित युक्त असून प्रकाशमान सूर्यापरी मग स्वर्गातून त्याला सूर्यासारखा काय आलेला आहे विमान आलेला आहे त्या विमानामध्ये आता तो बसेल राक्षस आणि कुठं जाईल वैकुंठाला ज्या माझे सर्व भोगा असते किन्नर यक्ष गंधर्व गाती अप्सरगण नृत्य करती पक्षी बोलते आती मधुर बघा आपण म्हणतो ना ट्रेनमध्ये गेलो का एसी ट्रेन असतो लोकल ट्रेन असतो स्पेशल असतो त्या प्रकाराने सगळं यक्ष गंधर्व किन्नर अप्सरा त्याला वाजत गाजत वैकुंठाला घेऊन गेलेले आहे ऐसा सुंदर विमाने तत्क्षणी त्या दिव्यकृपाशी बैसवणी विमाना सवेगवान स्वर्गभून चालले तय तो दिव्य पुरुषधारी पुरुष स्तुतीपूर्वक वंदुनी पिप्रास देवगणास स्वर्गास आनंद जाता झाला पै मग त्या वारकऱ्याला नमस्कार घातला आणि तो राक्षस उद्धरला गेला इंद्रिय ऐसे अधिक माष्टाई स्नानाचे फळ असे पायी यास्त याची नारी नराई नाना उपाय आचरावे नाना उपाय म्हणजे नका तुम्ही दानधर्म करू पण आंघोळीचा तरी या महिन्यामध्ये विचार करा आणि मग राक्षसासारखा आपला उद्धार होईल जरी मानव जन्म पाहून तेथे मी करीते एकही स्नान तरी तत्करीचे अमृत संपूर्ण गेले पडून जाणे मानव जन्माने जर आल्या जर मी एकही दिवस आंघोळ करत नसेल मग तत्करीचे अमृत संपूर्ण गेले गळून म्हणजे आज आपल्याला अमृत मिळालेलं आहे पण तो विषाचा प्याला म्हणून आपण काय केलेलं आहे फेकून देतो तसंही आपल्याला नरदेव मिळालेलं आहे तर एक दिवस तरी अधिक महिन्यामध्ये आंघोळ करा आयशी स्नान महिमा कथा श्री विष्णूने कथिले लक्ष्मीशी आता एकांत उपवास व्रता पुढील प्रसंगी सांगितलं मग उद्याच्या अध्यायामध्ये एकांत उपवास म्हणजे एक टाइम जेवण
जेवणं किंवा मौन भोजन करणं हे सुद्धा एक व्रत आहे. ते उद्याच्या अध्यायामध्ये आपण ऐकूया. इथे श्री अधिकमास महात्म्यसारो बृहन्नारदे पद्माधारो सज्जन श्रुते कोच्चतरो 22वा अध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझ्या कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ वासुदेव हरी वासुदेव हरी.